आता जवळजवळ पिंपळगाव जोगा आणि कोळवडीचे बरेचसे असे ग्रामस्थ आपल्याकडे आलेले आहेत आणि तुमच्याकडे असा काही प्रश्न मांडलेले आहे रस्त्याबाबत, तर त्याबद्दल तुम्ही अजून काय सांगणार आहे आणि त्याच्या पुढे काय प्रोसेस करणार तुम्ही? हे पहा, ही सर्व मंडळी पिंपळगाव जोगाची आणि कोळवाडीची सर्व मंडळी माझ्याकडे आली आणि मी सुद्धा कोळवाडीचा आणि पिंपळगाव जोगाचा हे आहे, नागरिक आहे, वतनदार आहे. काय म्हणायचं, आमची सुद्धा शाळा एवढी मोठी शाळा ती असेल त्याच्यामधून जातो कोणतरी बोललं ना, आश्रम शाळा जिथे 500 विद्यार्थी शिकत आहेत त्या मधूनच जाणार आहे, म्हणजे सगळेच बाधित होणार आहे. आणि मी माझी सांगितल्याप्रमाणे जुन्नर तालुक्याच्या ज्या सुरुवातीपासून आणि शेवटपर्यंत जे जे तिथून रस्ता जात आहे, मी मला सांगितल्याप्रमाणे त्या सर्व ग्रामपंचायतीचे ठराव आम्ही घेणार आहे की हा रस्ता आम्हाला आमच्या इथून नको आहे. सर्व ग्राममध्ये ठराव घेणार आम्ही. सर्व वरिष्ठांशी चर्चा आता बापूसाहेब बोलल्याप्रमाणे आमदारांशी बोलणार, माजी आमदारांशी बोलणार, इतर सर्व पक्षीय नेत्यांशी बोलणार आणि एक आम्ही या सगळ्यांच्या वतीने एक निवेदन आम्ही देणार आहे. कलेक्टर असो, कमिशनर असो, या खात्याचे सचिव असो, मंत्री आणि तहसीलदारांना. आणि एक दिवस आपण सर्वांनी ठरवून तहसीलदार कार्यालयापुढे एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण आम्ही करणार, लाक्षणिक. आणि त्यावेळेला आम्ही शेतकऱ्यांची खऱ्या अर्थाने ताकद तिथे दाखवू. बरेचशा शेतकऱ्याला पिंपळगाव जोगा आणि कोळवडी सर्व ग्रामस्थ ज्याच्या ज्याच्या जमिनी गेल्या त्यांना कळकळ लागली आणि ती माजी आमदार बाळासाहेब दांगड यांच्या निवासस्थानी आलेत आणि त्यांच्याकडे हा जो प्रश्न मांडला त्यांच्या तो प्रश्न आमदार बाळासाहेब दांगड हे मार्गी लावतील नक्कीच. तुम्ही स्वतः आमदार साहेब स्वतः बाधित आहेत. ओके. शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे. शेतकरी एकजुटीचा विजय असो. जय जवान जय किसान. शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असो.